मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। प्रत्येक वर्षी 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा केला जातो। हा दिवस केवळ महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिवस नाही, तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 106 वीर हुतात्म्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्याचा आणि मराठी अस्मितेच्या लढ्याची आठवण करून देणारा आहे। मराठी जनतेला ब्रिटिश राजवटीपासून ते स्वतंत्र भारतातील भाषावार प्रांत रचनेपर्यंत दीर्घ आणि खडतर लढा द्यावा लागला आणि यातून उभी राहिली संयुक्त महाराष्ट्र चळवळ। पण काय होती ही संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून। नमस्कार, मी स्वानंदी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष। ब्रिटिश राजवटीत भारताची प्रांत रचना भाषेच्या आधारावर नव्हती। या समस्येला तोंड देण्यासाठी 1920 मध्ये नागपूर येथील काँग्रेस अधिवेशनात भाषावार प्रांत रचनेचा प्रस्ताव मान्य झाला। स्वातंत्र्यानंतर ही मागणी अधिक तीव्र झाली। 1956 मध्ये केंद्र सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना केली, परंतु त्याच्या अहवालानुसार मुंबईला महाराष्ट्रात समाविष्ट केले गेले नाही। त्यामुळे मराठी जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीने उग्र स्वरूप धारण केले। मुंबई हे बहुभाषिक शहर असल्याने त्याचा समावेश हा चळवळीतील सर्वात जटिल आणि महत्त्वाचा मुद्दा ठरला। मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी घेऊन 1 मे 1956 रोजी मुंबईच्या रस्त्यांवर लाखो मराठी जनांनी मोठा मोर्चा काढला। या मोर्चा दरम्यान तत्कालीन सरकारच्या आदेशाने झालेल्या गोळीबारात 106 हुतात्म्यांनी आपले प्राणाचे बलिदान दिले। या बलिदानाची स्मृती म्हणून मुंबईतील फ्लोरा फाउंटन जवळ हुतात्मा चौक उभारण्यात आला। या घटनेने केंद्र सरकारवर दबाव वाढला आणि अखेर 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। या चळवळीला सांस्कृतिक आणि भावनिक आधार देण्यात शाहिरांचे योगदान अतुलनीय आहे। महाराष्ट्र दिनाची संगीतमय गाथा पाहण्यासाठी कलाकार निर्मित महाराष्ट्र दिनविशेष पोवाडा नक्की पहा। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या खायली। शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले हे गीत आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात अभिमान आणि उत्साह निर्माण करते। या गीताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीला प्रेरणा दिली। संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही केवळ मुंबई आणि महाराष्ट्राच्या भौगोलिक एकीकरणाची मागणी नव्हती, तर ती मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक अस्मितेची लढाई होती। हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्लाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।